शुभ सकाळ म्हणजे शुभ सकाळ. सकाळ आणि दुपारचं मधलं मी बोलू शकतो. वाजले बरोबर 11 वाजले. आज तारीख आहे 13 नोव्हेंबर आणि आपण आज निघतो बॅक टू मुंबई. आणि बॅक टू मुंबई चाललोच आपण. तर विचार करतो आहे मी की आपलं लांजा ते संगमेश्वर रस्ता कसा आहे तुम्हाला दाखवतो इन शॉर्टमध्ये. तर माहिती पडेल कारण तोच एक मेजर पट्टा राहिलेला आहे. तर कुठे गेले आहे? चला आई बाय बाय. लवकर पुन्हा भेटू. पुन्हा तू तरी मुंबईला ये, मी तरी लांजाला येईन किंवा आपण जाऊया पुण्याला. आता मी पुढा का बोललो हे तुम्हाला गाडीमध्ये सांगतो मी. चला चला आता आपण टाईम वेस्ट न करता इकडे ठेव. हां आता टाईम वेस्ट न करता आता टाईम वेस्ट न करता आपण गाडीमध्ये सामान टाकलेलं आहे पूर्णपणे. मी एकटाच चाललो आहे. आता डायरेक्ट भेटू तुम्हाला गाडीमध्ये. चला आईला बाय केलेलं आहे आपण. बाय बाय. चला मंडळी आपण निघालो आहोत फायनली. वाजले आहेत थांबा बघतो हां. वाजले आहेत 11:20. मी आज बरेच दिवसांनी म्हणा किंवा बरेच महिन्यांनी शाबास एवढं दुपारी निघतो आहे आणि एकटा निघतो, कोण नाही माझ्याबरोबर. हे बघा आता आपलं गाडीमध्ये काय काय सामान आहे ते पण तुम्हाला दाखवून पुढे थांबल्यावर कुठेतरी. त्या टायमा गाडी थोडी हलकी आहे, नेहमी भरलेली असते, थोडी हलकी आहे. आणि मी पुन्हा का बोललो आईला बोललो पुन्हा एकदा भेटू मुंबईला किंवा लांजा पुण्याला का भेटलो तर ह्याच्या आधी मी एक व्लॉग टाकलेला आहे की आपल्या एका महिन्यामध्ये आपल्याबरोबर काय काय गोष्टी घडल्या हे पूर्ण डिटेल मी दिलेलं आहे. प्लस इव्हन डिटेल व्लॉग्स आपले 1 महिना आधीचे सर्व मी शूट केलेले आहेत. ते ऑफकोर्स मी घरी गेल्यावर मी आपण ते एडिट करून टाकत जाईन. त्यात माझा कम्प्युटर पण जरा खराब झाला होता, तो पण मुंबई गेल्यावर रिपेअर वगैरे करेन आणि आपले व्लॉग एडिट करून टाकत जाईन. हा व्लॉग मी कदाचित मोबाईल एडिट करीन आणि वायफायच्या मदतीने आपण हा व्लॉग टाकून देऊ. कारण की मला द्यायचं आहे मुंबई गोवा हायवेचा लेटेस्ट अपडेट. मेन म्हणजे आपला काय म्हणतात त्याला लांजा टू संगमेश्वर. कारण तोच एक पॅच मोठा जरा बाकी आहे त्यासाठी. बाकी कोलाड तलवडी नागोठणे हे वगैरे तर खराब आहेतच, पण मी लहान लहान रील म्हणून टाकत जाईन. आणि तो रील तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीवर पाहू शकतात. आय डीकडे फ्लॅश करतो आहे मी, नक्की चेकआउट करा तसं ते. तर आता आपण जस्ट आता कसं इकडे इलेक्शनची वेळ आहे ना, सर्वीकडे पहारा वगैरे जोरात सुरू आहे. हां प्लस माझे कामं होती जरा तहसीलदार वगैरेला नगरपंचायतला, पण ते कामं वगैरे पण आता राहून गेली कारण की इलेक्शन असल्यामुळे ते कामं का सध्या होणार नाही. ठीक आहे आपण नंतर काहीतरी होतं तेव्हा करून टाकू, टेन्शन नाही. चला तर आता आपण किती वाजता पोहोचलो आहे ना मुंबईला हे तुम्हाला मी फ्लॅश करून तिकडे सांगेनच मी व्हिडिओच्या एंडिंगला. कारण आपण कसं थांबत रमत गमत जाणार आहे. आणि आता आपण लांजा हायवेला आलेलो आहोत. आपला लांजाचा हे बघा ब्रिजचं काम बघा जोरात सुरू आहे. रस्ता पण पहिल्यापैकी थोडा बरा केलेला आहे, काय टेन्शन नाही आहे. पण एवढंच आहे की इच्छा आहे की लवकर काम होऊ, ब्रिज लवकर तयार होऊ आणि सर्व सुरळीत होऊ दे अशीच एक इच्छा आहे आणि काय नाही. कधी वेळ माहिती नाही, पण कमीत कमी आय थिंक सो 3 ते 4 वर्ष तुम्ही पकडा आरामात. आणि आज गुरुवार आहे तर माझा ऑफकोर्स उपास असतो. तर आईने मला दिली आहे खिचडी म्हणून. आपण मध्ये कुठेतरी थांबू. ऑफकोर्स मी आता घरी पण खिचडी खाल्ली होती, पण आई बोल डब्यात पण घेऊन जा ना, भूक लागली तर टेन्शन नाही. मग कुठे थांबायला नको. माझा इन्शुरन्स कुठे थांबायचं नाही, हॉटेलला थांबायचं पण नाही, कुठेच नाही. पाण्याची बॉटल वगैरे सर्व आपण रेडी करून ठेवलेलं आहे, टेन्शन नाही. फक्त आता किती 11 ना 3-4च्या टायमाला आपण कुठे थांबू नाश्ता पाणी करायला. बघूया आता बघ थोडंफार कसं आहे ना, रस्ता अरुंद असल्यामुळे थोडंफार ट्रॅफिक इकडे होतंच. पुढे जर ट्रक टेम्पो वगैरे असेल ना तर ट्रॅफिक होतंच इकडे जायला. आता मी लांजा सोडलेलं आहे. लांजा सोडल्यावर सुद्धा ना रस्त्याची अवस्था इतक्या खास नाही आहे. ओके ठीकठाक आहे फ्रँकली बोललं तर. पुढे असं जरा बरं आहे, पण सोडल्यावर जरा आहेत खड्डे आहेत, ग्रेवलचं आहेत तसं. हे बघा या साईडला बघा हे बघा दोन्ही साईडला रस्ते मोठे करतात. इकडे पण करतोय आणि इकडे पण करतोय. आणि हा जो रस्ता थोडं पुढे आलो आता आपण ठीकठाक आहे. आता पुढे लागेल तो याचा आय थिंक देवजीचा फाटा ना जातो लेफ्टला पावस साईडला, पावस रत्नागिरी साईडला, तो वाला फाटा लागेल. आता फायनली आता आलोय आपण आता सिमेंट रस्त्यावर. आता खाडखोड कुडकुड चालूच होते आयला होतो आणि काय नाही. आता इकडे आहे लेफ्टला आपला देवदेवचा फाटा. लेफ्ट मारला की आपण जाऊ पावसला आणि रत्नागिरीला. पण आपण जा आहे स्ट्रेट, एकदम स्ट्रेट आणि रस्ता चांगला आहे.
म्हणजे लांजा टू पालीमध्ये रस्ता बराचपैकी झालेला आहे, काय टेन्शन नाही. 2 वे आहे, सिमेंट रस्ता, नवीन रस्ता आहे, विच इज गुड. मग पुढे आपण एक डायव्हर्जन घेऊन येतो राईट साईडला, कारण लेफ्टला रस्त्याचे कामं सुरू आहेत. डायव्हर्जन ठीकठाकच आहेत, एवढे खास डायव्हर्जन नाही आहेत. मध्ये आहेत डायव्हर्जनला ग्रेव्हल्स वगैरे पण आहेत. JCB जोरात कामं सुरू, JCBची कामं जोरात सुरू आहेत. हे बघा दगड फोडी किंवा टाक 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 टाक, फुलान, हे बघा फुलान वगैरे बघा. हा इकडे प्रॉपर एक असा डोंगर पोखरून रस्ता केला आहे. दोन्ही साईडला बघा ना काय अवस्था आहे. आपला हा वाला आहे वेरळचा घाट. पहिले कसं आपण लेफ्टला जायचं म्हणजे युटर्न बरोबर, आता टर्न स्ट्रेट जातो, त्याच्यामुळे इकडे ॲक्सिडेंट वगैरे खूप कमी झाले. पहिलं कसं प्रॉपर युटर्न होता ना, तर ॲक्सिडेंट वगैरे खूप व्हायचे इकडे, आणि गाडी पडली, ट्रक टेम्पो काय पडलं तर मग रस्ता ब्लॉक तसं. पण टर्न अजूनपर्यंत सुधारला नाही आहे, टर्न अजून थोडा खराबच आहे. आता लागले जरा थोडासा बॅड पॅच, ग्रेव्हल्सवाला वगैरे. आणि या रस्त्याला तुम्हाला धूळ खूप पाहायला मिळेल. मग ट्रक वगैरे गेला अशा रस्त्याने, ग्रेव्हलच्या रस्त्याने ना, तर संपला विषय. थोडा धूळ 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 धूळ, अरे देवा अरे देवा अरे देवा अरे देवा. हा एक पॅच जरा मध्ये खराब आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता अजूनपर्यंत दगड धोंडे वगैरे तसेच आहेत, म्हणजे दगडे वगैरे आहेत तसेच. आणि अजून मध्ये रस्त्यावर कामं सुरू झाली पण नाही आहे. बरोबर इकडे हॉटेल शालिनी प्लाझा, सॉरी प्लाझा नाही पॅलेस, प्लाझा का म्हणतो, पॅलेस हॉटेल शिवनेरीच्या इकडे. चला तोच एक मधला पॅच बेकार होता. आता परत बॅक टू ट्रॅक. आणि हा आय थिंक ओल्डच रस्ता आहे आणि तिकडचा रस्ता नवीन आहे, कसं आहे हे बघा. हा एक मध्येच पॅच बेकार आहे, पुन्हा चांगला आहे तो. हा मधला पॅच कोणी खाल्ला कोणाच ठाऊक. इकडे आता आपण ब्रिजवर पोहोचलोय. इकडे लेफ्टला दत्ताचं स्वयंभू दत्ताचं मंदिर आहे लेफ्टला. इकडे केलं मी आधी खूप वेळ शूट केलं आहे, पूर्ण जात नाही आता. इकडे कमान वगैरे होती, ती कमान वाट्याने काढली वाटतं. येताना रस्ता चांगला आहे, त्या साईडने पाहाल ना तुम्ही, येताना चांगला आहे पण जाताना रस्ता बेकार आहे. हा बघा येताना असा चांगला आहे, पण आपण तो जातो ना आपल्या मुंबईला, तो रस्ता एक पॅच जरा बेकार आहे. हा बघा इकडे आता हे कधी करतील नो आयडिया. आता पुन्हा एकदा लागला बॅड पॅच, थोडासा पॅच बेकार आहे. हा तो टर्निंग, अरे रे रावा खंड ऐसा गो काहीतरी मेजर पॅच काय काय ठिकाणी खराब आहेत तसे. हा टर्निंगला चांगलाच खराब आहे. हा बघा हा टर्निंगला चांगलाच खराब. हा बघा आणि हा अजूनपर्यंत रस्ता ओल्डच आहे. हा बघा शाबाश. आणि मग लागतो आपला पुढे 2 वे. हा बघा या मधला पॅच तर तिकडे कामं सुरू आहे, म्हणजे तो रस्ता आय थिंक तो बघा आता स्ट्रेट बाहेर पडेल, असा इकडे असा रस्ता असं कामं करतायत. ओके म्हणजे टर्न वाचेल तो इन शॉर्ट असं आहे ते. इन शॉर्ट ते म्हणजे टर्न कमी करतायत ते तसं आहे. चला लागला फायनली शाबाश नवीन रस्ता. दुपारचा लागला तर कडक ऊन. आपण कडूगाव क्रॉस करतोय. चला मंडळी आता येऊन पोहोचलो आपण पालीला. तर पालीला जेव्हा आपण एंटर करतो तिकडे रस्ता जरा बेकार आहे, जरा काय चांगलाच बेकार आहे तिचा आहे ना. हा बघा आता पुढे रस्ता जरा बरा आहे, पण पुढे परत बेकारच होतो. तुम्ही पाहू शकता आता पालीला आपण ब्रिजचे कामं सुरूच आहेत आणि ब्रिज काय लवकर होत नाही.
हा बघा इकडे बघा, हा बेकार रस्ता, बेकार बेकार आयो बेकार. हळू 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 हळू. अरे रे रे, इकडे इकडे अजूनपर्यंत जुनाच रस्ता आहे या साईडला पालीला, आणि सिमेंटिंगचा रस्ता लांजाल तरी सिमेंटिंगचा रस्ता आलेला आहे, पण इकडे अजून जुना रस्ता आहे. आणि बघा ब्रिजचं काम बघा, पाहू शकता पोल उभे केलेले आहेत. आता प्रॉपर पाळीमध्ये काय काय ठिकाणी बेकार रस्ते आहेत, बेकार. चला आता आपण पाळी सोडलेला आहे. पाळी सोडल्यावर पण आता थोडा बेकारच आहे, रेवल्स वगैरे आहेतच. आणि हे बघा आता आपण आलो आहे हायवेला. तर फायनली आता आपण पाळी सोडून आलो आता 2 वेला. आता नेक्स्ट अपडेट पाली टू हातखंबा. हा अजूनपर्यंत रस्ता चुम्मेश्वर एक नंबर रस्ता आहे बघा ना अजूनपर्यंत. आता पुढे पुढे माहिती पडेल आपल्याला. आणि अजून एक शॉर्टकट आहे पालीला. तुम्ही म्हणजे इकडे आपण पाली क्रॉस केलं ना तर युटर्न मारायचा, आणि मग तिकडून तुम्ही युटर्न मारल्यावर एक लेफ्ट जातो, त्या लेफ्ट तुम्ही डायरेक्ट बाहेर पडतात कुठे माहिती आहे, बाव नदीला. म्हणजे तुम्हाला हे हातखंबा देवली फाटा वगैरे काय लागत नाही, तसं डायरेक्ट तुम्ही बाहेर पडतात बाव नदीला वैसा. आणि तो काहीतरी 8 का 10 किलोमीटर रस्ता कमी पण आहे तसं. फक्त रस्ता अरुंद आहे, म्हणून गाडी जर आरामात चालवा. आणि आता कसं आहे तिकडे, आणि आता कसं आलं ना तिकडे खूप साऱ्या गाड्या जातात, त्याच्यामुळे थोडं सांभाळून जावं लागतं. आणि काय पण हा रस्ता तरी मला बरा वाटतं, काय टेन्शन नाही हा रस्ता घ्यायला. आता इकडे पुढे पुढे आल्यावर ना हे बघा पाहू शकतात, रस्ता ओल्डच आहे. लेफ्टला रस्ते कामं सुरू आहेत, पण रस्ता ठीकठाक आहे. मध्ये मध्ये आहेत थोडेफार असे मध्ये पॅचेस बेकार रस्त्यामध्ये फुटलेला वगैरे, पण ठीकठाक आहे. हे बघा लेफ्टला कामं सुरू आहेत या साईडला बघा. हे गाव आहे हातखंबा. आता हातखंबा सोडल्यावर ना एक टर्निंग लागतो ना, तिकडे अजूनपर्यंत रस्ता ओल्डच आणि कामं सुरू आहेत. मी मध्ये मध्ये ट्राय करतोय हात बाहेर काढून करायचं, पण साला ऊन एवढं आहे ना काय सांगू. हे बघा इकडे अजून ग्रेव्हल्स वगैरे आहेत. मेन म्हणजे ह्या रस्त्याला ना बायकरनी गाडी आरामात चालवावी, कारण की ग्रेव्हल्स वगैरे गाडी स्लिप होतं त्यासाठी. चला फायनली आता आपण आलो आहे 2 वेला, म्हणजे नवीन रस्ता सिमेंटवाला. हे बघा फायनली इकडे येऊन पोचलो आपण आता हातखंबाजवळ. लेफ्ट मारलं की रत्नागिरी स्ट्रेट मुंबई. तर पाली टू हातखंबा रस्ता एक नंबर आहे. इकडे आधी खूप सारे स्टॉल्स होते, पण आता हल्ली 2 का 3च राहिले, ते पण त्या साईडला. कारण इकडे हायवे स्टॉल होते ना, सर्व स्टॉल त्यांनी काढलेले आता रस्ता मोठा करण्यासाठी. चला आता हातखंबा सोडले आपण. आता पुढे येईल आपला नेवली फाटा आणि मग नेवली घाट. चला आता आपण येऊन पोचले आता नेवली फाट्याकडे. हा आहे नेवळी फाटा. लेफ्ट मारलं की आपण असं टुवर्ड्स आपला गणपतीपुळे रत्नागिरीमधून जाऊ शकतो लेफ्ट मारून. पण वी आर गोईंग स्ट्रेट. फक्त मध्ये जरा एक डायव्हर्जन खराब होता, बाकी पुढे चांगलं आहे. पुन्हा एक जरा पॅचमध्ये खराब आलेलं आहे. पॅच बघा. आहे प्रॉपर नेवली फाटा जिकडे आहे तिकडे थोडाफार रस्ता जरा बेकार आहे. आणि तसाचा रे 60 महिने का वर्ष बघतोय असाच रस्ता आहे, काही सुधारणा नाही आहे बरोबर. हा बघा इकडे रस्ता बेकारच या साईडला बघा नेवळी फाटाकडे. फाटा गेला पाठी थोडासा, पण हा जो रस्ता तो बेकारच आहे बघा.
चांगलाच बेकार आहे रे. आता आलोत. गाडीची वाट लागली रे चायचा गो. आता आलोत आपण थोडं बाहेर. निवली फाटा सोडल्यावर रस्ता बेकारच आहे, तो दाखवलेला आहे. पुढे पुढे अजून ग्रेव्हलचा रस्ता आहेच. आणि मग लागतो आपला फायनली सिमेंटवाला रस्ता, नवीन रस्ता. हा बघा मारी टोपे कट्टे. म्हणजे हातखंबा टू निवली फाटाकडे, म्हणजे हातखंबा टू निवली फाटा म्हणायला गेलं तर निवली फाटाला प्रॉपर निवली फाटा रस्ता बेकार आहे. थोडं पुढे गेल्यावर तो रस्ता बेकार असेल वाईचा. आता लागला आपला आहे निवली घाट. पुढे आहे टोल बूथ. हा बघा इकडे पुढे आहे टोल बूथ. हा बघा टोल बूथचा इकडे रस्ता चांगला आहे, काय टेन्शन नाही. चला मंडळी, पुढे लागलेला आहे बॅड पॅच, फुल ऑन ग्रेव्हल्सवाला, फुल ऑन धुळीवाला. मध्ये फक्त पट्टा चांगला आहे, बाकी पुन्हा खराब रस्ता. हा बघा. हा बघा अवस्था. आणि हा बेकार आहे, पॅच चांगलाच बेकार. तिकडे बघा, ते बघा काय रे देवा महाराजा. म्हणजे हा एक मध्येच पॅच बेकार आहे. मग पुन्हा लागला आपला चांगला रस्ता सिमेंटवर. मला बोललो होतो ना पालीवरून एक रस्ता येतो डायरेक्ट बाहेर पडतो बाव नदीला. हा रस्ता येतो. हा बघा इकडून तुम्ही डायरेक्ट वरती येतात आणि बाहेर पडता बाव नदीला या साईडला. पण हा रस्ता घ्यायची एवढी गरज नाही आहे, तर हा रस्ता आपला हायवेला चांगला आहे, फक्त मध्ये 1-2 ठिकाणीच खराब आहे. आता पुढे क्रॉस केल्यावर नंतर रस्त्याची अवस्था विकट आहे. हा बघा रस्त्याची अवस्था विकट आहे. आता ह्याचे याचं इकडे पण तुम्ही लेफ्टला पाहू शकता, ब्रिजची कामं सुरू आहेत. हे बघा इकडे तसं. इथून राईट मारलं की टुवर्ड्स आपण जातो देवरुख, मार्लेश्वर हे सर्व. आणि इकडे नदी आहे बघा या साईडला, इकडे पण. आणि रस्ता हा आता इकडून मोस्टली रस्ता बेकारच आहे. अरे माती उडत गेला रे. आणि फुल ऑन धुळीचं साम्राज्य, फुल ऑन. आपल्याला घ्यायचा हा वाला लेफ्ट. हा बघा बेकार. आणि तो पाटी रस्ता आहे तो. अरे देवा महाराजा. हा बघा इकडे चाय साग हो. हे बघा आता आपण बाव नदी क्रॉस केल्यानंतर रस्त्याची अवस्था पहा काय आहे. खूप बेकार आहे. आणि राईटला कामं जोरात सुरू आहेत या साईडला पूर्णपणे. आणि फुल ऑन धुळीचं साम्राज्य आहे बघा, फुल ऑन. हे ट्रकवाले, अरे मी कुठे जाऊ, तू आलास तर. आयचा घोचा ट्रकवाल्याचा. हा बघा अरे हे बघा फुल ऑन वाट लागली. म्हणजे हा पॅच चांगलाच खराब आहे. बायकरने जर सांभाळलं खरोखर. आणि काय नाही, मग थोडा पुढे जरा रस्ता बरा लागतो आणि मग लागतो आपला हा बघा 2 वे. म्हणजे बाव नदीकडे रस्त्याची अवस्था विकट आहे इन शॉर्ट. चला तो 2 वे पण संपला. आता लागलाय पुन्हा बेकार रस्ता. हा बघा बेकार. ते म्हणजे मला काय सुधारणा का दिसत नाही आहे. 6 महिन्याच्या आधी आलो होतो, सेमच वाटतंय मला. आणि हा पॅच हो पुढपर्यंत बेकार आहे रे, पुढपर्यंत बेकार. हा बघा हा बघा पुढपर्यंत बेकार, पुढपर्यंत. हा मारे टोपे कंटेरी. वर खाली नुसतं चालू आहे. खड्डे बघा आईला. तिकडे बघा काय कामं जोरात सुरू आहे. दगड भोंडी डोंगर पुष्कळ पोखरून ठेवलं या साईडला बघा. अरे हा रस्ता तर नीट करा यार तोपर्यंत यार. वाट लावून ठेव रस्त्याची. हे काम करणारे माणसं पण कंटाळले असतील ना, त्याला इतके वर्ष त्याला एकच रस्ता मागवत आहे. चला हा एक पॅच बेकार झाल्यावर पुढे फोन लागतं 2 वे. लागलाय फायनली सिमेंटवाला रस्ता.
तर मंडळी इकडे येऊन पोचलो आता आपण वांद्री या गावाकडे. हे वांद्री गाव आहे, कारण मला ते माहिती आहे मंदिर पुढे मी शूट केलेलं आहे आधी. ते शिवमंदिर आहे ते वांद्रीचं, ते मी आधी शूट केलेलं आहे, माहिती आहे मला. तर वांद्रीकडे रस्त्याची अवस्था इतकी काय खास नाही आहे. ओके ओके आहेत खड्डे, पॅचेस, ग्रेवल्स वगैरे सर्व काही तुम्हाला सापडते. हे वांद्री गावामधलं शिवमंदिर आहे महादेवांचं. याचं दर्शन मी आधी केलेलं आहे, याचं रीलसुद्धा केलेलं आहे, नक्की चेकआउट करा इंस्टाग्राम ID वर. खूप छान आहे, खूप छान मंदिर आहे, खूप छान आहे. आणि इकडे पण आय थिंक ब्रिजचं कामच सुरू आहे साईडला. तर वांद्रीकडे थोडाफार रस्ता बेकार आहे. चला वांद्रीच्या पुढे आलेलो आपण, आणि पुढे रस्ता चांगला आहे, वनवेच आहे, म्हणजे सिंगल वे रोडच आहे. जिकडून एकच रस्ता आवन जावन रस्ता बरं आहे, कारण लेफ्टला तिकडे कामं सुरू आहेत. तसं संपला रस्ता, संपला चांगला. एक मध्ये बॅड पॅच लागलेला आहे. हा एक पॅच हा बेकारच आहे, चांगलाच बेकार पॅच आहे बघा. आणि इकडे बघा माती बघा उकळून ठेवलेली आहे, सॉलिड आहे बघा. इकडे बघा मारे टोपी गंडेली. रस्ता बघा कसा इकडे खाली, बेकार 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 बेकार. मग लागलाय पुन्हा आता चांगला रस्ता फायनली. आणि तो राईट साईडला पाहू शकतात, रस्ता मोठा करतात त्या साईड. चला तो रस्ता संपलेला आहे, पुन्हा लागला बॅड पॅच. आणि हा बॅड पॅच चांगलाच बॅड आहे. असं बघा, असं वर खाली आहे. ते गाडी आरामात चालू. आणि पाहू शकता इकडे मजबूत कामं सुरू आहेत आपल्या याची रस्त्याची. आय थिंक आता आपण येऊन पोचलो परचुरीला, आणि अवस्था विकट आहे. परचुरीला अवस्था विकट आहे. येस बघा, हे आहे आपलं परचुरी. तर परचुरीला पण अवस्था विकट आहे. इवन ब्रिज जो आहे तो पण जरा बेकारच आहे. हा बघा बेकार बेकार अवस्था, बेकार अवस्था. हे बघा हा चांगलाच बेकार अवस्था रे जायला. च्या मारे टोपे गंडती, वार खाली वार खाली वार खाली. हा बघा, अरे देवा मारा. ओ शिट ओ शिट ओ शिट ओ शिट, चायचा गो. मग पुढे रस्ता चांगला आहे. हा बघा, म्हणजे सिंगल वेच आहे, पण बरं आहे, पण बरं आहे, बरं आहे, बरं आहे. चला मंडळी आता चांगला संपलेलं आहे, आणि लागला पुन्हा खराब रस्ता बघा, बॅड पॅच. आणि हा सिंगल वेच आहे अजूनपर्यंत, ओल्ड रस्ता आहे अजूनपर्यंत. पण हा जो पॅच आहे तो बेकार आहे. हा बघा, हा पॅच आधी पण बेकार होता, आता पण बेकार बेकार असतो. हा असाच ठेवला पॅच कधीपासून, किती महिन्यापासून पाणी असं येतं मला बघा. बघा इकडे कामं राईटला बघा जोरात सुरू त्या साईडला. चला फायनली आता आपण येऊन पोचलो आता नवीन रस्ता सिमेंटवाल्यावर. बंदच रस्ता आहे, एकच रस्ता आहे आवन जावनला, कारण लेफ्टला कामं सुरू आहेत म्हणून. संपला, सांगा नसतं संपला. हार्डली 5 का 10 सेकंदचा होता, पुन्हा लागला पुढे बॅड पॅच. हा बघा हेच चालू आहे, ऑन ऑफच चालू आहे. आफ्टर परचुरी म्हणा किंवा आफ्टर वांद्री म्हणा. आता तुम्ही इकडे पाहायला गेलात ना, तर इकडे अजून पण सिंगल वेज आहे, आणि इकडे अजूनपर्यंत रस्त्याची कामं सुरू पण नाही झाली, अशी अवस्था इकडे बघायची. आणि आता मग फायनली पुढे लागला आहे आपला
नवीन रस्ता सिमेंटवाला. अरे पण जायपर्यंत हालत बघा काय आईचा खू आईचा खू आईला रे देवा महाराजा. चला चला तर आपला 2 वे सिमेंटवाला संपलेला आहे आणि पुन्हा लागला बॅड पॅच. हा जरा पॅच मोठा होता चांगलावाला, पुढे लागला तर पुन्हा बॅड पॅच. चांगलाच बॅड आहे, अच्छा खासा बॅड आहे. आता आय थिंक थोड्याच वेळात येईल आपला संगमेश्वर. हां हॉटेल गणेश लागलं ना, म्हणजे आपला संगमेश्वर आलेला आहे. आता याच्या पुढे रस्ता जर अवसरा विकट आहे. हॉटेल गणेश कृपा आहे बघा, हॉटेल गणेश कृपा. हॉटेल गणेश कृपाच्या पुढे रस्ताची अवस्था विकटच आहे. बेकार बेकार बेकार. म्हणजे हॉटेल गणेश कृपानंतर अवस्था विकटच आहे ते संगमेश्वर सोडेपर्यंत. तसं आहे. हे बघा हे बघा हे बघा आयला वर खाली वर खाली वर खाली. ओ रो तुझ्या माल, हे तो खाई आहे खाई. अब खाई बघ खाई. अरे देवा महाराज. आणि इकडे लागल्या ट्रॅफिक, कारण आता ब्रिजवर ट्रॅफिक होतं ना त्यासाठी. बघा इकडे किती वाजलेत तर मंडळी वाजलेत 1:20 झालेत आणि आपण येऊन पोचलो संगमेश्वरला. ॲक्च्युली मध्ये जरा मी थांबलो होतो ना 1-2 ठिकाणी, तर गाडी एकदम आरामात चालू होतो म्हणून इतक्या वेळ लागला. आता आपला 1.5 ते मॅक्स टू मॅक्स 1.5-2 तासामध्ये आपण पोहोचू संगमेश्वरला. तसं आहे बघा. संगमेश्वरला जरा अवस्था विकट आहे. ब्रिजचे वरती कामं सुरू आहेत ते पाहू शकतात. आणि तो राईट मारला की आपण जातो देवरुख साखरपाकरत लांजाला. पैसा आहे पण तो राईटचा रस्ता काही खास नाही, तो झाला बेकार. आता चला फायनली आपण आता संगमेश्वर क्रॉस केलेलं आहे. राईटला आहे संगमेश्वरचं बस स्थानक. इथे राईटला हे बघा मस्त केलं बस स्थानक, छान केलं आहे. आणि असं नाही की संगमेश्वर आलं की म्हणजे संपला विषय, पुढे रस्ता चांगला असेल. अजूनपर्यंत थोडा पुढे रस्ता बेकारच आहे. अजूनपर्यंत जोपर्यंत 2 वे लागेल तोपर्यंत रस्ता बेकारच आहे. बघा पुढ्या रस्त्यातून बेकारच आहे. आता इकडून रस्ता सुरू केला बघा. इकडून पहिला तसा गोल होता, आता रस्ता इकडून सुरू केला आहे. अरे आहे ना रस्ता. तो ट्रकवाला काय, ट्रकवाला जाईल ते जायला आपले वांदे. अरे बापरे तिकडे बघा, थांबा दाखवतो. आणि फुल ऑन धुळे साम्राज्य, फुल ऑन हे बघा त्या साईडला बघा, फुल ऑन धुळे साम्राज्य च्या ऐसा घो. अरे हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा. अरे देवा महाराजा. हळू रे हळू 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 हळू. तो तिकडून आला बरोबर, तिकडून यायला पाहिजे होतं. फालतूगिरी काय ऐसा घो त्याच्या. तर काय पुढे लागले आपले आवडते पेवर व्लॉग्स. ऑलमोस्ट संगमेश्वर नंतर आय थिंक ऑलमोस्ट 2 किलोमीटर तरी रस्ता बेकारच आहे बाहेर पडे पण तरी. फुल ऑन ग्रेव्हल्सनी भरलेलं आहे. बायकर प्लीज सांभाळून चालवा प्लीज. ओफ फायनली आलो बाबा 2 वेला. टेन्शन नाही. हा रस्ता नवीन आहे, चांगला आहे. जाऊ दे बायकरला जाऊ दे, बायकरला जाऊ दे रे. शब्बाश. आता इकडून एक फाटा फुटला आहे फॉर गणपतीपुळे. हा बघा इकडे, म्हणजे इकडच्या लोकांसाठी बरं आहे एकदम. पुढं जायला लोक निवली फाट्यापर्यंत, इथून लेफ्ट मारले गणपतीपुळे. हा बघा इकडे नॉट बॅड. चालाव चालाव वी आर क्रॉसिंग फायनली. आता आपण आलेलो आता 2 वेला. म्हणजे आता आपले दुःखाचे दिवस थोड्या काळाने संपलेले आहेत आय थिंक टिल लोणेरेपर्यंत तरी. आणि पुढे आता म्हणजे हा मधला पडा चांगला आहे. लाईक संगमेश्वर आपण आलो आहे ना तिथपासून ते लोणेरे रस्ता चांगला आहे, म्हणजे काही टेन्शन नाही.
फक्त चिपळूण थोडा रस्ता बेकार आहे, बाकी ऑल ओके आहे. हा बघा फायनली आपण येऊन पोचलो आता 2 वेला. आता पुढे लागेल संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन. तर व्हिडिओ एंड करायच्या आधी तुम्हाला दाखवतो सामान. बघा आपलं कसं भरलं आहे. पाठीमध्ये कम्प्युटर आहे, CPU आहे, स्क्रीन वगैरे आहे आणि बांधून ठेवलं आपलं सीट बेल्टनी आणि बंजी कोंडी आहे बघा. कारण पडू नये म्हणून, कारण खड्डे वगैरे पण आहेत त्यासाठी, म्हणून तो असा आपण पाठी सेटअप केलेला. कारण कम्प्युटर मुंबईला गेल्यावर तसं पूर्णपणे रिपेअर करून घेईन आणि मग आपले बाकीचे व्लॉग मी सुरू ठेवीन. हा वाला व्लॉग मी विचार करून लगेच मोबाईल मी एडिट करीन आणि टाकून देईन तसं. हे बघा इकडे आता आपण आलो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ. हे बघा लेफ्ट मारलं, इथून लेफ्ट नाही पुढून लेफ्ट आहे तो बघ, पुढे इथून दिसतोय बघा संगमेश्वरचं बघा तिकडे. तर मंडळी आता व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. हा व्लॉग होता आपला लांजा टू संगमेश्वरचा लेटेस्ट अपडेट, 13 नोव्हेंबरचा अपडेट. इतका काही खास रोड नाही, अजून पण रस्ते बेकारच आहेत. तर प्लीज जपून ट्रॅव्हल करा आणि बायकरने तर प्लीज जपून ट्रॅव्हल करावे फॉर शुअर. त्यात काय वादच नाही की रेवल्स वगैरे खूप आहेत, फुल ऑन धुळीचं साम्राज्य आहे. तर याच्या पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण 1 महिना आधीचे व्लॉग शूट करून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला पुढे आता पाहायला मिळणार आहे. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.